तर अहिल्यानगरच्या शिरापूरमधील नदीच्या पुरात अतुल शेलार हा युवक आता वाहून गेलेला आहे। रात्री गावात वीज सुरू करण्यासाठी हा युवक नदीच्या पलीकडे गेलेला होता, मात्र परतत असताना त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्यामुळे तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलाय। प्रशासनाकडून त्याचा शोध सध्या सुरू आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काल सर्वत्रच मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। तर पाथर्डी तालुक्यात पुन्हा एकदा पावसाने दानादान उडवलेले आहे। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात काल पाथर्डी तालुक्यामध्ये पाऊस झालेला आहे। पुन्हा एकदा रात्री जोरदार पाऊस झालेला आहे। ही शिरा नदी आहे, शिरा नदीला देखील मोठ्या प्रमाणात पूर आला होता। दुथडी भरून ही नदी वाहत होती आणि ह्या नदीचा जो पूल आहे, या पुलावर देखील एक तरुण जो आहे तो वाहून गेलेला आहे। पाणीची पाऊस पडला तर नदीत पाणी बसना वाटाने सगळं म्हणजे सगळे रस्ते फुटलेत, मंदिर मध्ये पाणी घुसलं, फरशी वाहिली, शेतीचं नुकसान म्हणजे शेती खांदू गेली, पिकं शेतीचे सगळे नाश झाला, सगळा लय नुकसानी झाले गावामध्ये, रस्ते कुठे राहिले नाही जायला, असं झालं। कुठेतरी आता मदतीची अपेक्षा जी आहे ती शेतकरी करत आहे। कॅमेरामॅन कसं कुणाल जायकर, टीव्ही मराठी, अहिल्यानगर। तर अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये पावसामुळे मढी शिरापूर या परिसरातील कांदा, सोयाबीन, तूर, बाजरी आणि उडीद पिकांचंही नुकसान झालंय। नदीकाठी असलेली पिकं वाहून गेली, अनेकांच्या शेतात 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी साचलंय। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला, बघूयात। रात्री मुसळधार पाऊस झाला आणि या मुसळधार पावसामुळे शेतामध्ये अक्षरशः गुडघ्या इतकं पाणी जे आहे ते साचल्याचं पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळे ही पिकं जे आहे त्या पिकांचं मोठं नुकसान आता होणार आहे। आणि बघतो की या ठिकाणी सगळेच पिकं जे आहे, बाजरी असेल, या ठिकाणी तूर असेल किंवा कांदा असेल, कापूस असेल, सगळ्याच पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। पूर्ण शेतामध्ये पाणी साचलेलं आहे। काय सांगा दादा, काय नुकसान या ठिकाणी काल झालेलं आहे पावसामुळे? पावसामुळे जर सांगायचं म्हणलं तर आता इतकं पावसाने कुठं माणसात एकदम अशी परिस्थिती, माणसात माणूस ठेवायचं काम का पाऊस सध्या केला, वरून राज्याचं काय त्याच्या डोक्यात काय चाललंय तेच काही सध्या कळत नाही। एक तर बाजरीचं नुकसान झालंय, तुरीचं पण नुकसान झालंय, कापूस आहे त्याचं पण नुकसान झालंय। आता जे कापसाला पाणी लागले, त्याचं जे पातं होतं ते पण पूर्णपणे गळून चाललंय, त्याची परत शाश्वती नाही, ते त्याला काही बोंड येणार आहे की त्याला परत त्याच्यापासून कापूस तयार होणार नाही, हा एक सगळ्यात मोठा प्रश्न तयार झाला आहे। तुरी सुद्धा एकदम पिवळ्या पड्यात, अशी नुकसान एकदम म्हणजे झाले का भरपूर नुकसान झालेले आहे। एकंदरीतच मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान जे आहे ते पाथर्डी तालुक्यामध्ये झालेलं आहे। त्यामुळे आता कुठेतरी पंचनामे लवकरात लवकर होऊन मदत मिळावी अशी अपेक्षा जी आहे ती शेतकरी करत आहे। कॅमेरा पर्सन कसं कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर।